जंगलातील लाल दिवा पार्ट 2. जंगलात दिसणारा लाल दिवा फक्त लोकांना हरवत नाही, तो त्यांना स्वतःसारखं बनवतो. आणि एकदा तुम्ही त्या दिव्याचा भाग झालात तर तुम्ही कधीच मरणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर. आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा, जंगलातील लाल दिवा भाग 2. सागर गायब झाल्याला 3 दिवस झाले होते. पिंपळ गावात एक विचित्र भीती पसरली होती. गावातले लोक आता सूर्य मावळल्यानंतर घराबाहेर पडत नव्हते, कारण सगळ्यांना माहिती होतं जंगल पुन्हा जागा झालं आहे. गावात एक माणूस होता, विठ्ठल काका. तो सागरचा काका होता. त्याने सागरला लहानपणापासून वाढवलं होतं. सागर गायब झाल्यापासून तो एकदाही शांत बसला नव्हता. तो सतत जंगलाच्या दिशेने पाहत बसायचा. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, राग होता. एके रात्री तो उठला. त्याने एक काठी घेतली आणि एकटा जंगलाच्या दिशेने चालू लागला. गावातल्या लोकांनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला. काका, जाऊ नका, परत येणार नाही. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. माझा सागर तिथे आहे, मी त्याला घेऊन येणार, तो म्हणाला. रात्र गडद होती. आकाश ढगांनी भरलं होतं. वारा जोरात वाहत होता. विठ्ठल काका जंगलाच्या काठावर पोचले. काही क्षण तिथेच उभे राहिले. मग त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि जंगलात पाऊल टाकलं. जंगलात शिरताच त्यांना एक विचित्र गोष्ट जाणवली. जंगलात आवाज नव्हता, पूर्ण शांतता. हेच ते पुटपुटले. ते हळूहळू आत चालू लागले. काही मिनिटांनी त्यांना दूर एक लाल प्रकाश दिसला. त्यांच्या डोळ्यात चमक आली. सागर? ते त्या दिव्याच्या दिशेने चालू लागले. तो दिवा हवेत तरंगत होता, जणू तो त्यांना बोलवत होता. ते जितके पुढे जात होते तितकं जंगल बदललं होतं. झाडं जास्त वाकडी, माती काळी, हवा जड. काही वेळाने ते एका मोकळ्या जागेत पोहोचले. त्या जागेच्या मधोमध तोच प्रचंड वडाचं झाड उभं होतं आणि त्या झाडाखाली तो लाल दिवा थांबला. विठ्ठल काका पुढे गेले. त्यांनी जोरात ओरडलं, सागर! तेवढ्यात एक सावली हळूहळू पुढे आली. त्या सावलीचा चेहरा प्रकाशात आला आणि विठ्ठल काकाच्या अंगातून रक्त गोठलं. कारण तो सागर होता, पण तो तसाच नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर डोळे नव्हते, फक्त 2 काळे खड्डे. सागर शांत उभा होता. तो हळू आवाजात म्हणाला, काका, तुम्ही आलात? विठ्ठल काका खिजून उभे राहिले. त्यांच्या समोर उभा असलेला सागर तोच होता, पण तो आता सागर राहिला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या जागी काळे खोल खड्डे होते, पण तरीही तो जणू त्यांच्याकडे पाहत होता. सागर, विठ्ठल काका थरथरत्या आवाजात म्हणाले. सागर हलकासा पुढे आला. त्याचे पाय जमिनीवर लागत होते, पण आवाज येत नव्हता. काका, तुम्ही इथे येऊ नये होतं. त्याचा आवाज शांत होता, पण त्या आवाजात काहीतरी विचित्र होतं. विठ्ठल काका पुढे गेले. चल, आपण घरी जाऊया. सागर थांबला.
मग त्याने हळूच मान हलवली. आता मी जाऊ शकत नाही. का? विठ्ठल काका ओरडले. तू माझ्यासोबत येणार आहेस? तेवढ्यात लाल दिवा जोरात चमकला आणि अचानक जंगलात पुन्हा कुजबूज सुरू झाली. जणू शेकडो आवाज एकाच वेळी बोलत होते. विठ्ठल काकांनी आजूबाजूला पाहिलं आणि त्यांच्या अंगातून थंडी गेली. कारण पुन्हा एकदा जंगलात शेकडो लाल दिवे पेटले होते. त्या प्रत्येक दिव्याखाली सावल्या उभ्या होत्या आणि त्या सगळ्या सावल्या हळूहळू त्यांच्याकडे येत होत्या. विठ्ठल काकांनी सागरचा हात पकडला. तो हात बर्फासारखा थंड होता. चल, ते ओरडले, पण सागर हलला नाही. तो शांतपणे म्हणाला, तुम्हाला आता परत जाता येणार नाही. विठ्ठल काकांच्या चेहऱ्यावर राग आला. मी कोणालाही घाबरत नाही. तेवढ्यात त्या सगळ्या सावल्या त्यांच्या भोवती जमा झाल्या. पहिली सावली पुढे आली. ती म्हणाली, प्रत्येक जण असंच म्हणतो. विठ्ठल काकांनी काठी उचलली आणि जोरात हवेत फिरवली. लांब राहा, ते ओरडले, पण त्या सावल्या थांबल्या नाहीत. त्या अजून जवळ आल्या. लाल दिव्यांचा प्रकाश आता खूप तेज झाला होता. जंगल जणू लाल रंगाने भरून गेलं होतं. तेवढ्यात विठ्ठल काकांच्या डोळ्यासमोर काहीतरी विचित्र घडलं. त्यांना दिसायला लागलं भूतकाळ. त्यांनी स्वतःला त्या जंगलात पाहिलं, पण ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत एक लहान मुलगा होता. तो सागर होता. लहानपणीचा सागर. विठ्ठल काकांच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. हे काय आहे? त्यांना आठवायला लागलं. अनेक वर्षांपूर्वी तेच या जंगलात आले होते आणि त्या दिवशी त्यांनी सागरला एकटं सोडलं होतं. सागर हरवला होता, पण गावात त्यांनी खोटं सांगितलं. सागर नदीत पडला. विठ्ठल काकांचा श्वास अडकला. नाही, हे खोटं आहे, ते ओरडले, पण त्या सावल्याच हसत होत्या. जंगल सगळं लक्षात ठेवतं. सागर हळूहळू पुढे आला. तो म्हणाला, त्या दिवशी तुम्ही मला सोडलं. आज जंगल तुम्हाला सोडणार नाही. विठ्ठल काकांच्या डोळ्यात भीती भरली. मला माफ कर सागर, ते रडू लागले. पण आता उशीर झाला होता. लाल दिवे पुन्हा चमकले आणि त्या सगळ्या सावल्या एकाच वेळी पुढे आल्या. विठ्ठल काका रडत होते. त्यांच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या सावल्या आता अगदी जवळ आल्या होत्या. लाल दिव्यांचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडत होता. त्या प्रकाशात त्यांचा चेहरा भीतीने आणि पश्चातापाने भरलेला दिसत होता. सागर त्यांच्या समोर उभा होता. त्याचा चेहरा शांत होता, पण त्या शांततेत एक भयानक थंडी होती. काका, तो हळू आवाजात म्हणाला, जंगल कधीच विसरत नाही. विठ्ठल काका गुडघ्यावर बसले. मला माफ कर, मी चूक केली. सागर काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, माफ करणं माझ्या हातात नाही. तेवढ्यात जंगलात पुन्हा तोच आवाज घुमला. शेकडो सावल्या एकाच वेळी बोलत होत्या, न्याय, न्याय, न्याय. लाल दिवे जोरात चमकू लागले. त्या प्रकाशात विठ्ठल काकांना दिसलं, त्या सावल्यांच्या चेहऱ्यावर
सगळे वेगवेगळे लोक होते. गावातले लोक, गायब झालेले लोक आणि काही चेहरे ज्यांना ते ओळखतही नव्हते. विठ्ठल काकांच्या अंगातून थंडी गेली. सागर पुढे आला. त्याने हळूच त्यांचा हात धरला. तो स्पर्श पुन्हा बर्फासारखा थंड होता. आता वेळ आली आहे. तेवढ्यात सगळ्या सावल्या एकाच वेळी पुढे आल्या. विठ्ठल काका जोरात ओरडले, नाही, पण त्यांचा आवाज जंगलात हरवला. लाल दिव्यांचा प्रकाश अचानकपणे खूप तेज झाला आणि काही क्षणांसाठी सगळं अंधारात गेलं. पूर्ण शांतता. काही वेळानंतर जंगल पुन्हा शांत झालं. वडाचं झाड तसंच उभं होतं. लाल दिवे पुन्हा हवेत तरंगत होते, पण त्या दिव्यांमध्ये आता एक नवीन दिवा दिसत होता. तो दिवा थोडा वेगळा होता. तो जास्त तेजस्वी होता आणि त्या दिव्याखाली एक नवीन सावली उभी होती. त्या सावलीचा चेहरा प्रकाशात आला आणि त्या चेहऱ्यावर डोळेच नव्हते. तो होता विठ्ठल काका. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात बातमी पसरली. विठ्ठल काका सुद्धा गायब झाले होते. लोक जंगलाच्या काठावर गेले, पण कुणालाही काही सापडलं नाही. फक्त दूरवर जंगलाच्या आत लाल दिवे चमकत होते. त्या दिवसानंतर पिंपळगावात एक नवीन गोष्ट सांगितली जाऊ लागली. जंगल फक्त लोकांना हरवत नाही, ते त्यांना बदलतं. आणि तो एकदा त्याच दिव्याचा भाग झाला. तो कायमचा त्या जंगलात होतो. पण ही गोष्ट इथे संपत नाही, कारण काही महिन्यानंतर त्या गावात एक नवीन माणूस आला. तो शहरातून आला होता. त्याला या गोष्टींवर विश्वास नव्हता आणि इथे रात्री तोही त्या जंगलाच्या दिशेने निघाला. जंगलाच्या आत लाल दिवे पुन्हा चमकत होते आणि त्यात एक दिवा हळूहळू त्यांच्या दिशेने येत होता. कारण जंगलाला नेहमी नवीन दिवा हवा असतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा. आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आशा आहे की जंगलातील लाल दिवा पार्ट 2 ही कथा आपल्याला नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.